सुरुवातीला सांगितले आहेत. ध्यान म्हणजे काय? ते कसं करायचं? प्रारब्ध असतं का? की आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो? मानवाला कोणत्या तरी वेगळ्या आयामातून मदत होते का? पुनर्जन्म असतो का? कर्माचा सिद्धांत काय आहे? मृत्यू म्हणजे नेमकं काय? मंत्रानं काय होतं? आपल्या मनानं आपण हवं ते निर्माण करू शकतो का? हिलिंग म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय? ह्या सगळ्या प्रश्नांचं समाधान करण्याचा प्रयत्न लेखकांनी ह्या भाग 2 मध्ये केलेला आहे. प्रमाणे मनपटलावर आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचारांकडे बघायचं असतं. हे आपल्याला ठाऊक नसल्यानं आपल्यातला हा आयाम जागृत होत नाही. अध्यात्म म्हणजे क्षमता जागृत करणे होय. आपल्यातला हा जो मी असतो तो केवळ एखाद्या साक्षीप्रमाणे मनपटलावर उत्पन्न होणाऱ्या या विचार तरंगांकडे फक्त बघत असतो आणि कोणत्याही प्रसंगाला प्रतिक्रिया न देता प्रज्ञेच्या मार्फत प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं तो पूर्णपणे सजगतेनं आणि जागरूकतेनं प्रसंगाकडे बघू शकत असतो. म्हणजे आपल्या